सांगलीतून काँग्रेस नेते विशाल पाटलांनी तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीत तणाव वाढलेला आहे। तिन्ही पक्षांच्या अधिकृत जागा वाटप झाल्यात, तर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या पक्षानं त्याला थांबवावं असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय। तर गद्दारी थांबवणं त्या पक्षाची जबाबदारी आहे असं ठाकरेंनी म्हटलंय। तर विशाल पाटलांना एबी फॉर्म दिला नाही, त्यांच्या अजूनही संवाद सुरू आहे असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय। जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेला आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। अजूनही वाव आहे चर्चा संपलेली नाही, परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचे जे आता एकत्र आम्ही आलेलो आहोत त्याला अनुलक्षून निर्णय घेऊ। पण काँग्रेसकडनं विशाल पाटलांना एबी फॉर्म मिळणार आहे का? कारण त्यांनी काँग्रेसकडनं हे भरलेले फॉर्म नाही, काँग्रेसकडून एबी फॉर्म तर काही दिलेला नाही। ही वस्तू एबी फॉर्म त्यांना दिलेला नाही, फॉर्म त्यांनी भरला असेल आणि अजूनही त्यांची चर्चा आम्ही करतो आहोत, म्हणजे विशाल पाटलांशी आम्ही चर्चा करतो आहोत। मार्ग काढण्याचा प्रयत्न आजही आमचा चाललेला आहे।